पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 8 गुन्हे उघड. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कींमधून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दरोडा व चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेगव्हाण शिवारात 2 सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून मारहाण करत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारचे गुन्हे जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे 5 संशयितांना 3 वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, विकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सुरक्षा रक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले. अटक आरोपी: सुनील कालिदार शिंदे, राहणार ढोकी; लखन बापू पवार, राहणार उपळा; सिद्राम पोपट पवार, राहणार वरुडा; उद्धव बापू शिंदे, राहणार बावी; विक्रम लक्ष्मण पवार, राहणार खामकरवाडी. या आरोपींकडून रोख रक्कम, तांब्याच्या तारा तसेच 2 महिंद्रा स्कॉर्पिओ व 1 बोलेरो अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. AR न्यूज मराठी रुपेश डोलारे, धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून आपल्याकडे कॉपर वायर चोरीचे गुन्हे खूप मात्रामध्ये होत होते. त्यामध्ये जे पवनचक्कीमध्ये वापरला जाणारा कॉपर किंवा जे आपले शेतीतील मोटर आहे त्याच्यामध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरला जाणारा कॉपर याचे गुन्हे आमच्याकडे दाखल होते. त्यामध्ये आमचे आरोपी शोध चालू होता. त्यामध्ये आज आपण इथे आमची LCBची टीमनी 5 आरोपी त्यासोबत 3 वाहन, 3 चारचाकी आणि 500 किलो कॉपर असा जप्त केलेला आहे. या आरोपीकडून आपल्याकडे 8 गुन्हे ज्यामध्ये भूम, आपले वाशी, कळंब, नळदुर्ग आणि बेबळी इथले 8 गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत आणि बाकी आरोपी सध्या अटक करणे बाकी आहे. या आरोपीवरती आम्ही जास्तीत जास्त स्ट्रिक्ट आपली पुढील कारवाई करणार आहात. तर जिल्ह्यामध्ये जे कॉपर वायर चोरीचे आता गुन्हे आहेत किंवा आपल्याकडे खूप मात्रामध्ये पवनचक्कीचे प्रकल्प असल्याने सर्व जे नागरिक आहेत त्यांना असं सूचना आहे की असे कुठलेही आपण प्रकारामध्ये इन्व्हॉल्व होऊ नये. त्यावरती आमची स्ट्रिक्ट लक्ष आहे आणि आम्ही त्याला अटक करून त्याच्यावरती चांगली कडक कारवाई करणार आहोत. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी, धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 87 88 20 13 94.